नमस्कार, मी विकास विस्पुते, वंशज.com चा संस्थापक. शब्द हे त्यांची शस्त्र नाही, ते त्यांचे साधन आहे. सत्य सांगणं ही त्यांची वृत्ती आहे आणि समाजाला आरसा दाखवणं ही त्यांची सवय आहे. आज आपण भेटत आहोत त्या व्यक्तीला ज्यांच्या लेखणीने व सामाजिक कार्याने अनेकांची मनं उजळली. प्रामुख्याने सुवर्णकार समाजातील मुक्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आपले आदरणीय पत्रकार आत्मारामजी ढेकळे उर्फ डी. आत्माराम यांच्या 15 नोव्हेंबर या जन्मदिन आहे. त्यांनी वयाची 69 वर्षे यशस्वी पूर्ण केली असून 70व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्या कालावधीत त्यांनी अध्यात्म, संस्कृती, नाट्य, चित्रपट, सामाजिक, राजकीय क्षेत्रात कशी वाटचाल केली याबद्दल त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या कार्याचा आढावा मुलाखत स्वरूपात घेऊन भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरावा या उद्देशाने प्रसारमाध्यमाद्वारे आपल्यासमोर ठेवत आहोत. सर्वप्रथम पत्रकार साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचा हे आमचं भाग्य आहे की आपण शुभेच्छेची प्रथम व्यक्ती आहात तिथे. सर, आमची टाळ. बसा सर. ओके, धन्यवाद. वेलकम. फार आनंद झाला. आपल्या एक फुलासारखं जीवन आणि पुष्पगुच्छाने माझं स्वागत केलं, याच्यापेक्षा मोठा आनंद कुठंच नाहीये. खरं समाधान याच्यामध्येच आहे. आमचं एक प्रकारचं शुभेच्छा दिल्या. मी आपला फार धन्यवाद देतो, आभारी आहे. धन्यवाद. 70व्या वाढदिवसाच्या या टप्प्यावर उभं राहून जेव्हा तुम्ही आयुष्याकडे मागे बघतात त्यावेळेला तुमच्या काय भावना जागतात? असं असतं बघा ते की आता 70 वर्षात पदार्पण करतोय. गेला जो भूतकाळ आहे तो एक प्रकारचा आठवणीचा ठेवा असतो आणि सांगायचं ते आपण समाधानाने जीवन जगलेलं असतं. समजा एखादा चित्रपट बनतो, त्या चित्रपटामध्ये अनेक घटना असतात. त्या घटना ज्या असतात लहानपणापासून मोठ्यापर्यंत, त्या घटनाप्रमाणे चित्रपट बनतो. तसा माझा 69 पर्यंत माझ्या कार्याच्या आढळनुसार एक प्रकारचा चित्रपटच बनलेला असं म्हणायला लागेल. आणि ह्या घटनेचा जे आठवणीचा ठेवा आहे ते आठवणीतला ठेवा आहे, एक स्मरणात राहील एक प्रकारचं. आणि आनंद आहे की इथपर्यंत मी ठेपलो ह्या कलियुगामध्ये, त्याचं फार मोठं समाधान आहे. ओके. बरं, पत्रकारितेचं स्वप्न नेमकं कसं रुजलं तुमच्या मनामध्ये? पत्रकाराचं स्वप्न सांगायचं की जेव्हा जे आम्ही शाळेमध्ये असताना एक माझ्या अंगात स्टार्टिंगपासून आम्हाला भाषण करण्याची फार आवड होती. ओके. तो वक्तृत्व कला ते आपल्या अंगात उपजत असल्यामुळे, आणि कसं असतं की ते आमचं भाषण केलं की नोटीस बोर्डवर नाव येत होतं आमचं की आल्यानंतर मग अरे नाव आलं असं म्हणतात गेलं. आणि तेच त्या वर्तमानपत्रात नाव त्याचं फार मोठं कौतुक होतं एक वर्तमानपत्रांना की आपलं नाव आलं कसं आहे. पण तेव्हा एक जिज्ञासा झाली की आपण एक पत्रकार बनावं, आपल्याला देखील चांगलं बोलता येतं, तर लिहू काय शकत नाही. मला वाटतं की स्टार्टिंगला मी एक वन ऍक्ट प्ले म्हणता येईल मला, मी जेव्हा शिक्षण होतो की तेव्हा मी गरिबी हा गुन्हा एक असा लेख लिहिला होता. त्याचा पुढे त्याच्यावर पथनाट्य पण झाले. अशा प्रकारे लेखणीचं स्वरूप मी तेव्हापासून मला वक्तृत्व कलेपासून लाभलं असं आहे. त्यामुळे पत्रकार व्हावा असं वाटलं मला. बरं, एक काळ असा होता तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही गृहत्याग करून मुंबईला धाव घेतली. अच्छा. तो निर्णय का घ्यावा लागला? खरं सांगायचं आई विना लेकरू असं म्हणतात. पण तो काळ असा होता की मला वाटतं
मागच्या म्हणजे जुन्या लोकांना आठवत असेल की 1972-73ला फार मोठा दुष्काळ होता महाराष्ट्रामध्ये आणि आमची परिस्थिती एकदम हलाखीची होती, बिकट परिस्थिती. त्यावेळेस म्हणजे सोना काम देखील कमी होतं, मोडतर पण मिळत नव्हती, वडील खेळोपडी खेळायचे, हे मी डोळ्याने पाहिलं. आणि त्यानंतर वाटलं की स्वतः मी आईवडिलांसोबत जे रस्ते म्हणतात ना आपले मोठमोठे हायवे वगैरे, त्याला ते मजूर म्हणून मी काम केलं. त्याला रोजगार हमी योजनामध्ये म्हणतात तसे, असे माझ्या हाताला घट्टे पडत होते. आपलं वय म्हणजे हेच नाहीये मजुरी करण्याचं, काहीतरी आपल्याला बनलं पाहिजे आणि आपण आईवडिलांना सपोर्ट करायला पाहिजे. की त्यासाठी मग मला तुम्ही गृहत्याग म्हणले, तर त्यावेळेस म्हणजे मी त्याचे काणीफळ वेगळी आहे. त्या स्वतःच्या पार उभं राहण्यासाठी मी गृहत्याग केला, ते मानवत पासून. म्हणजे मला वाटतं परभणीला गेलतो. परभणीमध्ये तेव्हा आमच्या जमान्यामध्ये, आमच्या काळामध्ये कोळशाच्या गाडी होत्या. कोळशावर म्हणजे आगगाडी चालायची, ट्रेन. त्या ट्रेनमध्ये हाफ पॅन्ट टाकत होती आणि गेलो मुंबईला. म्हणजे आता म्हणजे मुंबईकडे धाव का तेव्हा घेतली मी. म्हणजे स्वतःच्या पार उभारण्यासाठी, काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईकडे मी धाव घेतलेली आहे. त्यानंतर तिथे फार मोठे संघर्ष करावा लागला असे. बरोबर. मुंबईत त्यावेळेस त्या काळामध्ये खूप अवघड होतं जीवन. हो, फार म्हणजे सांगायचं म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी तिथं पोहोचलो तर माझ्याकरता मुंबई ते नवीनच होती ना. म्हणजे जसं म्हणतात की आता ते बहुडंगी मुंबई म्हणतात, तर त्यासाठी मायावी मुंबई. आणि ते मायाचा शब्द पण पुढे येईल बघा तुम्हाला, ती फार मोठा आहे. तर बहुरंगी मी एकटा होतो. काय अंगावरचे कपड्याशिवाय म्हणजे काहीच नव्हतं माझ्याकडे. तर त्यावेळेस फार मोठा संघर्ष करावा लागला. अशा शब्द तुम्हाला की मला वाटतं स्टार्टिंगला जेव्हा मी स्टेशन तेव्हा म्हणायचे, आता ते त्याचं नाव चेंज झालेलं आहे. तर मी असं फिरत 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 जवळ चौपाटीला आलो. जुहू चौपाटी म्हणजे फेमस आहे मुंबईमध्ये. तर अक्षरशः मला माहितच नाही की ते रात्र कशी होते, दिवस कसं होतो, यंत्र म्हणण्यासारखं आहे. अक्षरशः मी काही दिवस ते रेतीवर काढले. काय म्हणजे मला सहाराच नव्हता ना, खिशात पैसे नव्हते. तर अशा प्रकारे तिथं तो काळ संघर्षाचा काळ होता. तर मला पाय रस्त्यावर झोपावं लागलं, मग त्याला फुटपाथ म्हणतात. तर एकदम काय नोकरी मिळाली नाही मला, अशी भानगड आहे. पुढचं सांगायचं म्हणजे काय सांगा तुम्हाला, अक्षरशः की जेव्हा आपली प्रकृती 4-4 दिवस आंघोळ पण नव्हती मला मिळत, कुठं मिळणार हो. जेव्हा ग्रंथ केल्यानंतर तर भिकाऱ्यासारखी अवस्था झाली. तर भिकारीचा आवाज झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की भिकारीला बेगर म्हणतात मला वाटतं. त्या टायमाला कुठे इंग्लिश येते जास्त आपला. तर त्या बेगर्स मध्ये मला पोलिसांनी मला पकडून नेलं होतं. मला आठवतं की ते पोलीस स्टेशन मला वाटतं सांताक्रूज पोलीस स्टेशन होतं, चौकी होती. तर तसं भिकारी रात्री सगळ्याला असं पट्ट्याने मारायचे. आणि म्हणलं आता हे आपण कोणता गुन्हा केला नाही, काहीच केला नाही आणि फुकट मार खावा लागल. कारण की संस्कार आपल्याला चांगले होते, कधी आपल्याला चोरी माहित नाही, दबडी माहित नाही. त्यावेळेस ते विचारू लागले की तू कुठला आहे, तुझे मायबाप कुठले, कुठे म्हणजे आई वडील कुठले, काय कसे असे ते. काही लोक हिंदीत बोलू लागले. त्यावेळेस मी एकच म्हटलो, तो डायलॉग बी होऊ शकतो, पण त्यावेळेस हे डायलॉग होऊ शकतो असं नाही. माझ्या मनातून जे आवलं मला, साहेब जेव्हा इन्स्पेक्टर मला विचारलं की तू कहाँ राहता है, तेरे माँ बाप कौन है. तर मी म्हणलं, साहेब धरती मेरी माँ है और पिता आसमान आहे. खरंच मी म्हणतो त्यावेळेला ना आपण म्हणजे पोलिसांचा त्यावेळेस वचक होता, पण काही पोलिसांमध्ये माणुसकी पण होती. हे माणुसकीचे रूप मी काही वेळा तिथं बघितलं. अरे हा मुलगा काहीतरी कर्तबगार आणि निर्भीड बोलतो, म्हणजे ते पोलिसांचं ते संशयाचं ते असतं ना, त्यामुळे ते माणसाला ओळखतात. तर काही अशा लोकांच्या सहकार्यामुळं मला जी पुढची वाट मिळाली ते मला सांगतच नाही. मुंबईत तुमचं कार्यक्षेत्र कोणतं होतं आणि तशा काळात तुम्हाला कोणी सहकार्य केलं? हा, आता कार्यक्षेत्र म्हणजे सांगायचं म्हणजे स्टार्टिंगला की मी तुम्हाला सांगितलंच की बाबा त्या पोलिसात देखील माणुसकी होती. तर त्याच्या जे सहकार्याने बाबा हा माणूस काहीतरी बनवू इच्छितो आहे ना, तर त्यांनी जुहू चौपाटीला मला वाटतं आठवतं तेव्हा जुहूच रहिवासी हॉकर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी, आपल्याकडे त्याला चपराशी म्हणतात, प्यूर म्हणतात. ती चपराशीची नोकरी मी तिथे केली असं. तर ती चपराशी नोकरी करत असताना संक्षिप्त सांगायचं म्हणजे की अशी मला जे हिट्स मिळाली नोकरी करण्याची, तर नोकरी करत असताना मग मी जे अनुभवलं म्हणजे
काय असती मुंबई, आणि ज्याला राहायला घर नसतं काय नसतं तेव्हा माणसाची अवस्था काय होते, उपाशी राहावं लागतं. हे पण आता कसं आपली मुलाखत आहे, प्रत्येक मी चित्रपटासारखं सांगू शकत नाही तुम्हाला. तर असं करत असताना मला अनुभव भयंकर मिळाले मुंबईतल्या समस्याचा मला मिळालं. तर खरं तुम्ही कार्यक्षेत्र विचारलं मला, तर प्रश्न कसा आहे, मी नोकरी करून माझ्या अंगात जे होतं म्हणजे रक्तामध्ये एक समाजसेवाचं जे होतं ते मी मला आता कुठेतरी आपल्याला उपभोगलं, म्हणजे आपण त्रास घेतला लोकांना होऊ नये. तर मला वाटतं की मुंबई उपनगर रहिवासी झोपडपट्टी संघचा मला तिथल्या काही मान्यवरांनी एक पद दिलं संघटक म्हणून. ओके. तर प्रत्येक कसं आहे की मुंबई ही म्हणजे बऱ्याच अंशी झोपडपट्टी आहे मुंबईला. कामगार लोक असतात, त्यांचे अनेक प्रॉब्लेम असतात. तर त्या कार्यक्षेत्राच्या माध्यमातून सांगतो की जसा जसा वेळ मिळाला त्या संघटनेच्या माध्यमातून मग कोणाचे राशन कार्ड बनवून देणे, नाले म्हणजे घरात म्हणजे स्वच्छताचं अभियान, हे सगळं ते मी करत गेलो. आणि त्यानंतर मग जू चौपाटीनंतर जुवीच कार्यक्षेत्र, जुवीत लागल्यानंतर मला तिथे पण मान्यवरांकडून मला सहकार्य मिळालं. तर जनसेवा मंडळी आहे तिथं मग माझे कर्तृत्व बघून लोकांनी मला पद देत गेले. आणि ते म्हणजे मी पूर्ण वेळ नव्हतो, नोकरी करून जसं जसं माझा मित्रवर्ग वाढत गेला आणि ते मित्रवर्ग वाढत गेल्यानंतर माझा परिचय वाढला आहे ना. तर जनसेवा मंडळाच्या माध्यमातून देखील बरंच काही म्हणजे झोपडपट्टीपासून चांगल्या माणसापर्यंत आलो, माझी ओळख झाली. अजून तुम्हाला कार्यक्षेत्र सांगायचं म्हणजे काही वेळेला मी दादरला गेलो. दादर फार चांगला एरिया आहे. दादरला जाताना माझे त्यावेळेस तत्कालीन म्हणजे त्यावेळेस म्हणजे मला वाटतं तो काळ 1981-82 असत असं आहे. कारण की मी 73-77ला माझा संघर्ष चालत हा 75 पासून संघर्ष आहे. तर 81-82 माझे गुरु होते पंडित भीमाशंकर. अच्छा. तर पंडित भीमाशंकरकडे मी राहत गेलो, कारण की माहिती की राहण्याचं फार हे होतं. तर तिथं मला एक सांस्कृतिकचं मला थोडंसं ज्ञान मिळालं. त्यांची एक संस्था आहे नृत्य उमंग. तर नृत्य उमंग संस्थेच्या माध्यमातून त्यांचे पाटकर हल्ला बिर्ला मातोश्रीला कार्यक्रम होत गेले. तर त्यावेळेस देखील मला ते सांस्कृतिक कार्यक्रमाची बरंच काही मला म्हणजे माहिती मिळाली. मग त्यांच्या त्या नृत्य उमंग संस्थेच्या माध्यमातून कुठं झोपडपट्टीचं मनुष्य आज नरिमन पॉइंट, पेडर रोड अशा ठिकाणी जाऊ लागला. का की एक चांगली साथ मिळाली. त्या नृत्य उमंग संस्थेच्या माध्यमातून स्मरणिका निघत होती, त्याच्या जाहिरातीचं करेक्शन वगैरे. मग मला उद्योगपतीकडे जायचं मिळालं. अशा प्रकारे मी कार्यक्षेत्र माझं वास्तवानुसार चेंज होत गेलं असं आहे. आणि मुंबई फार मोठी आहे, 3 टप्प्यात आहे. त्याच्यामुळं कार्यक्षेत्र सांगता येणार नाही. बऱ्याच ठिकाणी मी माझं कार्य करत गेलो आणि जसं जसं नोकरीचं कार्य म्हणजे वास्तव होत गेलं तसं माझं कार्य वाढत गेलं असं आहे. तर बस असं मुंबईला म्हणजे फार मोठं डेअरिंगने आणि राहता आलं मला. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे ह्या कार्यक्षेत्रातून किती 4-5 वर्ष तर मला माझ्या घरची मला आठवणच आलं नाही का की काहीतरी करून दाखवायचं. तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यावेळेसला 100 रुपये मनी ऑर्डर पाठवायची म्हणजे मला फार आनंद व्हायचा आईच्या नावाने. अच्छा. असं आहे. अशी फार मोठी मुंबई आहे, मायानगरी आहे तुम्ही म्हणतात तसं. तर ते कार्यक्षेत्रातूनच मला पुढचा प्रश्न जरा म्हणजे सांगायचं म्हणजे पंडित भीमाशंकरच्या सहकार्याने आणि त्याच्या सहकार्याने मला दूरदर्शनमध्ये जाता आलं. अच्छा. दूरदर्शनमध्ये जात असताना ते त्यांच्या शूटिंग होत होत्या त्यांच्या. तर त्यांचा कार्यक्रम होता होली आई रे. म्हणजे ते तिथं पण मला थोडंसं म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं की स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मुंबईला मी जरा धाव घेतली. पण मनात मला एक असं होतं की मुंबईलाच म्हणजे चित्रपट नगरी पण आहे, तर आपलंही रुपेरी पडद्यावर स्वप्न साकार व्हावं. पण ती संधी तिथं ह्या माध्यमातून मिळाली मला. तर होली आयरेमध्ये कुठतरी आपलं नाव असं करण्याची ती संधी मिळाली मला. तिथं मी दूरदर्शन आलो. त्यानंतर एक श्रृंखला फार गाजली, लड्डू सिंग टॅक्सीवाला. तर लड्डू सिंग टॅक्सीवाला मध्ये मला वेटरची भूमिका मिळाली. म्हणजे जे मनुष्य आज नोकरी करत संघर्ष करत असताना रुपेरी पडद्यावर स्वप्न ह्या स्टार्टिंग झालं होली आयरे, लड्डू सिंग टॅक्सीवाला. आणि त्यानंतर कसं झालं की मग मी आता कार्यक्षेत्रानुसार म्हणले मी असं ते राहत असताना मग चांगल्या ओळखी वाढल्या. मला पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी पण मिळाली ऍज अ हाऊसकीपर. म्हणजे हाऊसकीपर म्हणजे एकदा हाऊसकीपर नाही, हाऊसमॅन पासून हाऊसकीपर. मग या चित्रपट सृष्टीचे लोक तिथे येऊ लागले. मुंबई येते मायानगरी आहे, हॉटेलमध्ये येऊ लागले. मग त्यावेळेस एके वेळेस काय झालं की एका डायरेक्टरने चलो असं असं मला थोडंसं बोले अरे तू क्या करेगा, बोले तेरे को धड़े हिंदी नहीं बोलने आता है, तू क्या पिक्चर में काम करेगा. ऐसा बोला मेरा सपना है, मैं ऐसा ऐसा आया इतना तर संघर्ष करके आया है. चलो जाओ बोले. मग त्यांनी मला दादरला रणजित स्टुडिओला पाठवलं.
तर ज्युनियर आर्टिस्ट म्हणून कार्ड घेतलं. हम्म. आणि सांगायचं म्हणजे माझ्या आयुष्यातलं भाग्य म्हणजे कर्मासारख्या मोठ्या चित्रपटामध्ये मला काम